नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी आवडती दाल पालकची रेसिपी। सध्या हिवाळ्यात छानपैकी हिरव्या पालेभाज्या मिळतात, त्यामुळे मी आज ठरवलं आहे की आज आपण दाल पालक करूया। तर दाल पालक करण्यासाठी आपण तुरीची डाळ आणि बारीक चिरलेला पालक आणि टोमॅटो हळद घालून शिजवून घ्यायचा। त्यानंतर फोडणी करताना मोहरी, जिरं, हिंग, बारीक चिरलेली लसूण, हळद आणि कढीपत्ता घालून छान फोडणी करून घ्यायची। त्यानंतर शिजलेली डाळ, पालक आणि टोमॅटो घालून छान मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळून घ्यायचं। यात आता आपण 2 आमसूल घालूया आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गोडा मसाला देखील घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता। आम्ही जास्त तिखट खात नसल्यामुळे मी फक्त 1 लाल मिरची टाकली आहे। आता यात चवीनुसार मीठ घालून आमटीला छान उकळी येऊ द्यायची। तर मंडळी, तयार आहे आपला दाल पालक। आता हे मी मस्त गरमागरम भाताबरोबर सर्व करते।